ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. श्रोते हो, ज्ञानदेव महाराजांचे महाराष्ट्र संत मंडळात अनेक बाजूंनी अत्यंत महत्त्व आहे. तत्त्वज्ञानी, प्रेमळ ईश्वर भक्त, जनमानसाचे नेते, अलौकिक योगी, ब्रह्मचारी, धर्मसंस्थापक आणि प्रासादिक ग्रंथकार अशा अनेक नात्यांनी त्यांची निर्मळ कीर्ती अजूनही दुमदुमत आहे. आपण आज ज्ञानेश्वरीबद्दल बोलणार आहोत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धसमोर उभे ठाकत असताना गीता सांगितली. जन्म, मृत्यू, कर्म, अकर्म, निष्काम कर्म, कर्मफलातीत कर्म असे क्रमाक्रमाने ज्ञान देत त्याचा स्वधर्म जागविला. अर्जुनाला मोह सरून कर्म, भक्ती आणि ज्ञान याचे अनुसंधान आले. तो स्थिर झाला. गीतेमध्ये मानवी जीवनाचे रहस्य आणि योग्य पद्धतीने मार्गक्रमण करण्याची दिशा दाखविली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ही गीता संस्कृत भाषेतून प्राकृत भाषेत आणली. अत्यंत रसाळ व सहज सुंदर ओव्यांनी ती जनमानसात रुजविली. अशा या ज्ञानेश्वरीतील ज्ञान विज्ञान योग हा 7वा अध्याय. त्यातील या ओव्या ऐका. उदयस्थानचे लोंढे, पाडित जन्म मरणाचे चोंढे, जेथ 5 भौतिक बुडबुडे होती जाती. तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. हा कर्मभोगास सिद्ध करणारा मानवी जन्म म्हणजेच माया नदी आहे. यात तमाचे मोठे जोराचे प्रवाह आहेत व सत्वगुणाचा भक्कम स्थिरपणा आहे. अशी ही माया नदी दुस्तर आहे. मायेचे वर्णन करताना भगवंत म्हणतात, संकल्परूपी उसळीने ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यांवरून जेव्हा ही माया नदी वाहू लागली तेव्हा पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा निर्माण झाला. सृष्टी ज्या ओघाने व कालगतीने वेगाने वाहत जाते तिला मोहरूपी महापूर येतात. मत्सरूपी वळणे पडतात. द्वेषरूपी भोवरेही असतात. अहंकारांच्या चिळकांड्या असून त्यात विद्या, धन व सामर्थ्य यांच्या उकळ्या येतात. या नदीला विषरूपी लाटा उफाळतात. जन्ममृत्यूंचे खळगेही पडतात. ही माया नदी फार घातक असते. माया नदी ही व्यावहारिक सत्ता आहे. आज 21व्या शतकात तर माणसापुढे प्रचंड आव्हाने आहेत. संपूर्ण विश्वात कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिकट आहे. पैशावर चालणाऱ्या या जगात माणूस नीतिभ्रष्ट होतो आहे. तो सत्वहीन होतो आहे. सतत वाईट घडणाऱ्या गोष्टींमुळे आजचा माणूस मनःशांती हरवून बसला आहे आणि मन शांत होण्यासाठी तो धडपडतो आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. तो सार्थकी लावला पाहिजे. संत चोखामेळा यांच्या काय भुललासी वरली या रंगा या उक्तीप्रमाणे मानव जगत आहे. मन शांत करून आपल्याला अंतरंगात डोकावण्यासाठी भगवंतच मार्ग दाखवू शकतात. ईश्वरी उपासनेनेच आपले बाह्य मन स्थिर होऊन अंतर्मन जागृत होते. आत्मा व परमात्मा यांचे ज्ञान होते आणि अहंकार लोप पावून जगण्याची योग्य दिशा मिळते. शेवटी पुन्हा एकदा ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील 4 ओळी घेते व इथेच थांबते. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जागे